येथील कुरार विलेज वॉर्ड क्रमांक 43 क्षेत्रात गेल्या 5 वर्षापासून स्थानिक रहिवासी विविध मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। येथे अंदाजे 50,000 लोकसंख्या असताना त्यांना पाणी, गटार, नाले आणि रस्त्यांसंबंधी गंभीर समस्यांचा सामना करावा लागतोय। या समस्यांचा परिणाम स्थानिक जनतेच्या दैनंदिन जीवनावर होत असून नागरिकांना आरोग्याच्या समस्या आणि असुविधा भेडसावत आहेत। प्रशासनाने अनेक वेळा आश्वासनं दिली, पण त्याची अंमलबजावणी केली नाही, असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे। नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज जिल्ह्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी उभा आहे मालाड कुरार विलेज इथे वॉर्ड क्रमांक 43। आपण जाणून घ्या इकडच्या लोकांची काय समस्या आहे। आते लोग नारियल फोड़ते हैं, जय जयकार करके चले जाते, फिर आते ही नहीं। तो माल का कुछ ठिकाना नहीं, 2 दिन में जैसा खड्डा है वैसे का वैसा हो गया। नुसतं ढिगारा कचऱ्यांचं येतात। हे बाथरूम तुटलेले आहेत, हा पूर्ण कचरा तुटलेला आहे, कचरा भरलेला आहे। समस्या आहे तिकडे, पाणी येत नाही आणि हे रस्त्यात हे आमचे गटारच आहेत ना, हे तुटले घुशी पण लागलेल्या आहेत। खूप त्रास होतो आम्हाला लोकांना, मुलं खेळतात इकडे, भरपूर त्रास आहे असा। हे सगळे म्हणजे हे सगळे जाता येतात सगळे आवाज, परत ते तुटतात मध्येच। हे रोड पण बरोबर नाही का, सगळे खड्डे झालेले आहेत। किती वर्ष त्रास आहे ताई इकडे? आम्ही 2002 मध्ये बसणार होते। कधीपासून त्रास आहे सगळा हा त्रास आता चालू झाला आहे। त्रास पहिला चांगलं पाणी यायचं, पण आता एकदमच पाणी एकदम डका पाणी येतो शेतच। का कोण काम करत नाही? कोण नाही करत, आता काय करणार, गेल्या वर्षी त्यांनी केलेलं। यहाँ पे जब सब वहाँ पठानबड़ी के जब नगर सेवक बने थे, जब से लेके अजीत राव से जब से और आज तक ये गली का रिपेयरिंग नहीं हुआ कभी। क्यों, क्या कारण है? क्या आते लोग नारियल फोड़ते हैं, जय जयकार करके चले जाते, फिर आते ही नहीं। यही काम क्या चाहेंगे आप, अभी क्या करना चाहेंगे? भाई इसका रिपेयरिंग कराना चाहिए। यहाँ से ये रिपेयरिंग करवा दीजिए ना साहब। यहाँ से लेकर के गली में जाने को रात पात में गिर जाते हैं, गटर भर जाता है, कुछ भी काम नहीं होता यहाँ पे। हम लोग बहुत रिक्वेस्ट कर रहे हैं कि कोई नगर सेवक आकर के काम करा दें सर। हाँ, बहुत प्रॉब्लम होता है रात को औरतें की। देखिए अब ये क्या दशा है, ये औरत गिर गई थी, तो मैंने आकर के उसको मदद किया, थोड़ा लेकर गया और दवा ववा दिलाया। यहाँ पे साहब घायल हो गई थी। ते लाद्या तुटलेत ना, तर काय रस्ता म्हणून कोण जो तो आपापल्या दारात नवीन एक टाकतात आणि बाकी सगळे तुटत जातात। तिकडे ते बघ सगळे तुटत गेलेले आहेत तुम्ही काय सगळे। स्वतःच्या पैशाने करून करता का? आता इथे जे तुटले ना, तर मग ज्याचा दार आहे तो घालतो ना आणून एक। असं आज किती वर्ष झाली याला बघितलं नाही, कोबा पण खालनं फुटतो सारखा। आम्ही सारखे सिमेंट लावतोय वरती, आपले ते लाद्या घातलेत ना तिथे सारखं फुटतो, आम्ही सारखे सिमेंट घालत असतो तिथे। मग आम्ही आता लेटर पण लिहून पाठवलेलं आहे ना, मग आम्हाला थोडा तरी सोय करून द्या असं। इतनी सालों से रहते रोड का घर है, देखो ये पानी का भी रोड बना है, लेकिन जो खड्डा खोद के बाद में पेक नहीं किया, नहीं इधर कभी बीएमसी झाड़ू वाले आते। पानी का थोड़े दिन अच्छा सा रहता है, थोड़े दिन के बाद रहे तो पानी का कुछ ठिकाना ही नहीं रहता है। नहीं बाथरूम का अच्छे से साफ सफाई, कचरा भी किधर भी घर का काम चालू है, कचरा आके इधर ही सामने 1-1 महीना 2-2 महीना तक ऐसे ढीगला पड़ा रहता है। वो कोई उठाने के लिए भी कोई नहीं देखता। नगर सेवक क्या कुछ बात करते थे ऐसा भी? बात किसी से नहीं किया। जो बीएमसी वाले आ रहे हैं कचरे के लिए, उनको बोल रहे तो बोले हमारा काम नहीं और हम लोग को इस एरिया का काम सौंपा नहीं। और जो इधर का है और जो इधर के आते जाते जिनको पहचानते उन लोग को बोलते हाँ करते बाकी करने का ठिकाना नहीं। एक बार वो जो ऊपर है गुप्ता वो भैया, उन्होंने किया था, तो माल का कुछ ठिकाना नहीं, 2 दिन में जैसा खड्डा है वैसे का वैसा हो गया। समस्या यही है कि पहले दादा थे तो पानी का प्रॉब्लम नहीं था, अभी पानी का प्रॉब्लम बहुत जाता है हम लोग को। फिर पानी नहीं मिलता, फिर कभी आज आप आने वाले थे, इसके लिए आज झाड़ू रोड पे अच्छा मारा गया है। मी अजूनही काही महिलांकडे जातो, ज्या इकडच्या स्थानिक महिला आहेत त्यांच्याशी पण आपण जाणून घेऊया। ताई, तुम्ही एवढे वर्ष इथे राहताय, तुम्हाला काय काय इथे समस्या? आम्हाला सांगून नाही, आम्ही काय पुरा कचरा वरना येतो, सर्व आम्हाला त्रास होतो, आतमध्ये जातो, पावसातून पण साबण भरून जातो। हे बाथरूम तुटलेले आहेत, हा पूर्ण कचरा तुटलेला आहे, कचरा भरलेला आहे, पत्रे पूर्ण तुटलेले आहेत आणि वास पूर्ण, आमची लहान पोरं आहेत इकडे, वास बीस पूर्ण येतो आणि घाणीमध्ये तर अक्षरशः सर्व संडासांचं पाणी पाठीमागे जमा होतं, पुरा तुंबलेलं आहे। पाठीमागे पाहिजे तर बघा तिकडे पूर्ण घाण आहे आणि एवढा वास ना आम्हाला राहत नाही, एवढं आम्हाला हे झालेलं आहे। आणि कचरा काल आम्ही ही आणि मी
दोघे जणी कचरा रोडचा आम्ही काढतो. पाणी पण नाही व्यवस्थित. कधी टायमाला फास्ट असतं, कधी तर येतच नाही. हा? पाण्याचा तुम्ही पण काय त्रास. सांगाल ताई? तुम्ही एवढे वर्ष दिसताय सिनियर सिटीजन आहात, काय सांगाल? हे संडास आमचे सगळे तुटले, ते पत्रे तुटले, पाण्याचं हे आहे, त्रास आहे आम्हाला. आणि कचरा तर काढायला कोण देत आणि काय काय समस्या आहेत समोर? काय काय अजून समस्या आहेत? एवढं साहेब, एवढं सगळं व्यवस्थित आम्हाला करून द्या. बस आमची ही तुम्हाला सांगते. ताई काय सांगाल तुम्ही? सांगा ना तिथे आपल्याला त्रास आहे. हो, त्रासच होतो. पाठीमागे तर गटारा सगळं भरलेलं आहे, तर आम्हाला त्रास होतो. आम्ही गटाराच्या मागे तर राहतो. हा, आणि पाणी पण वेळेवर येत नाही. कधी खराब येतं, कधी काय येतं असं पाणी. आणि BMC वाले पण कचरा कचरा काढत नाही ते. ते दोघी जणी साफ करतात. बस बस. ताई तुम्ही काय सांगाल? इथे आम्ही इथे राहणारे रहिवासी आहोत. आम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे ना, इथे कोणीही लक्ष देत नाहीये, नाही कोण झाडूवाला येत. आणि हे संडासाची घाण, हे रस्त्याचे खड्डे, हे पाण्याने किती त्रास होतोय. बिमारी, मच्छर हे सगळं चाललेलं आहे. इथे कोणाचाही लक्ष नसतो. रस्ते तुटले, गटारं भरली, इथे साफसफाई करायला कोण येत नाही. गटारांकडे लक्ष कोण देत नाही. आणि तिथे काय तुटलं वगैरे तर आम्हाला स्वतः पैसे काढून आम्ही तिथे आमच्या दरवाजात आम्ही स्वतः बनवतो. कोण लक्ष द्यायला पण येत नाही. आता कंप्लेंट करणार कोणाकडे, आमच्या समस्या मांडणार कोणाकडे, हा प्रश्न आम्हाला पडतो. नगरसेवक तर इकडे कधीच येत नाही बघायला. नगरसेवक किती जणांना माहितच नाही की आपले नगरसेवक कोण आहेत. हे किती जणांना माहित नाहीये नगरसेवक. मग आम्ही आमच्या समस्या कोणाकडे मांडणार आहे? काय मला प्रॉब्लेम झाला गटाराचा कसला, तर आम्ही स्वतः सोसायटीमधून किंवा चाळीमधून वर्गणी काढतो आणि ते आम्ही मजुरांना बोलावून ते आम्ही स्वतः बनवतो. आपण पाहू शकता की वर्गणी काढून लोक इथे आपले स्वतःचे कामं करतात, पण कोणी लक्ष देत नाहीये. प्रत्येकजण येतो, आश्वासन देतो, हे करतो ते करतो. अजून गल्लोगल्ली गटारे पण साफ झाले नाही. अजून काय नाही. संडासचं असं कधी साफ नाही, कधी करतो नाही करत. ते पण संडासचे पण असे वांदे असतात. म्हणजे किती तक्रार करून सुद्धा नगरसेवक येतो कोण येतच नाही. मेन म्हणजे गल्लोगल्ली हेच प्रॉब्लेम सगळीकडे चालू आहे. काय सांगाल? नगरसेवक बदलावा लागणार तुम्हाला की चेंज करायला लागणारच आहे. चेंज करून काय फायदाच नाही ना. आता तो एकदा आम्ही लेटर घेऊन सुद्धा गेलो मिनिस्टरकडे. तो बोलतो हा एरिया आमच्या एरिया पट्ट्यामध्ये येतच नाही बोलतो. असे उत्तर त्यांची वरच्या उत्तर असं. पण आम्ही मग जाऊन फायदा काय? बोलतो आम्हाला तुम्ही वोटिंगच नाही केलं, काय नाही केलं. तुमचा हा पट्टा माझ्या एरियामध्ये येतच नाही, हे नाही ते नाही. आपण इथे पाहू शकता की इकडे जे पाणी किती तुंबलेलं आहे आणि लोकांना जाण्यासाठी खूप त्रास होतो. इथून गाड्या जातात. समोरच आपण पाहू शकतो ते लोकांचे घरं आहेत. कुठे ना कुठेतरी ह्या समस्यावरती स्थानिक लोक, नगरसेवक असेल किंवा महानगरपालिकांनी लक्ष द्यावे, हीच स्थानिक लोकांची अपेक्षा आहे. काहीच साफ नसतं. हे सगळ्यांना इथून तिथून कचरा असतो. आणि पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे. पाणी पण रोज येत नाही. कधी कधी 2-2 दिवस पण पाणी येत नाही. आलं तर ते काल दिवसभर सोडलं, नाही तर कधी कधी पाणीच नसतं. काय सांगाल ताई? नगरसेवक काही लक्ष देत नाही? काही नाही, आमच्याकडे तर येतच नाही इकडे नगरसेवक. कधीच येत नाही नगरसेवक इकडे काहीच बघायला. कधी आता आमची कितीतरी समस्या पाण्याची तर मध्ये किती होतं. आता जरा येतंय तरी, पण पाण्याची आणि कचऱ्याची पण खूप समस्या आहे. 4 दिवस तर येतच नाहीत कचरेवाले. 4थ्या दिवशी येतात कचरेवाले. काय बोलता ताई? आज ही लोक तुम्ही येणार असेल, त्यांना माहिती असेल म्हणून साफ आहे रोड. आता हा कचरा बसलेला असतो रोडला. अच्छा, म्हणजे मीडिया आली म्हणून साफसफाई केली हा, असं वाटतं. मला असं वाटतं. म्हणजे तू बाई येणार असाल तर त्यांना माहिती असेल म्हणून साफ केलेत आज. नाही तर 8-8 दिवस येत नाहीत कचरावाला. नुसतं ढिगारा कचऱ्यांचं येतात. काय सांगाल? नगरसेवक बदलायची गरज आहे का आता? हो, बदलायची गरज आहे. इथे तर येतच नाहीत काय बघायला. आते लोग नालियाँ फोड़ते हैं, जय जयकार करके चले जाते हैं, फिर आते ही नहीं। तो माल का कुछ ठिकाना नहीं. 2 दिन में जैसा खड्डा है वैसे का वैसा हो गया. नुसतं ढिगारा कचऱ्यांचं येतात. हे बाथरूम तुटलेले आहेत. हा पूर्ण कचरा तुटलेला आहे. कचरा भरलेला आहे. माझ्यासोबत वळण क्रमांक 43 चे अजित रावराणे जे आहेत, जे स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटातून इकडचे इच्छुक उमेदवार आहेत. रावराणेजी, आवाज येण्याचं आपलं स्वागत आहे. धन्यवाद. तर काय सांगाल? काय समस्या आहे? गेले अनेक वर्ष इलेक्शनही झालं नाहीये, 5-6 वर्ष झाली आहेत. काय सांगाल? गेल्या 7 वर्षापासून मुंबई महानगरपालिका म्हणजे राज्यातील अनेक नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक गेल्या 7 वर्षापासून या सरकारने थांबवलेल्या आहेत.
खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्या नसल्यामुळे आणि मुंबई महानगरपालिकेचे अनेक कामं ही अशीच पडलेली आहेत आणि तसं मुंबईचे नगरसेवक जे निवडून गेलेले नगरसेवक आहेत त्यांना या ठिकाणी आता लक्ष द्यायला एवढासा वेळ नाही आहे आणि म्हणून अनेक समस्याला तोंड द्यावं लागतंय या ठिकाणच्या नागरिकांना. जे नागरिक राहतात त्यांची इकडच्या पाण्याची समस्या तशीच आहे, गटाराची समस्या तशीच आहेत, इथे कचऱ्याची समस्या तशी आहे. अनेक कचरा हा जवळजवळ 8-8 दिवस कचऱ्याच्या पेटीमध्ये राहिलेला असतो आणि अधिकाऱ्यांवर जी वचक पाहिजे ती आता कोणत्या नगरसेवकाची राहिलेली आहे. इकडचे नगरसेवक हे नगरसेवक म्हणून कमी आणि या भागाची सीएमची शाखा जास्त अशा प्रकारचे जास्त वागले जातात आणि म्हणून मुंबईचे 227 नगरसेवक आहेत. हे कदाचित इकडचे नगरसेवक विसरतात आणि नगरसेवकाचं काम आहे की मुंबई महानगरपालिकेतून असणाऱ्या ज्या सुविधा ह्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे नगरसेवकाचं काम आहे. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणच्या नगरसेवकांना तशा पद्धतीने सगळ्यांना विसर पडलेला दिसतं आणि लोकांची जी समस्या आहे मग गटरची असेल, रस्त्याची असेल, गल्लीची असेल, अनेक समस्याला मुंबईच्या लोकांना किंवा गल्लीतल्या लोकांना इकडं तोंड द्यावं लागतं. ही आजी परिस्थिती तशीच आहे. माझ्यासोबत काही स्थानिक लोक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. सर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही इथे राहतात, काय समस्या तुम्हाला आता इथे भेडसावत आहे? हमारे 4 दिन से पानी का लाइन टूटा है, नहीं कोई बीएमसी वाला नहीं कोई नगर सेवक वाला, कंप्लीट दे के हम लोग खुद थक गए ले। क्या उम्मीद होती है आपसे नगर सेवक? जब नगर सेवक थे पहले वाले थे, अभी जैसे थे अब वैसे नहीं रहे। अभी बारिश का मेंढक कैसा साल में निकलता है वैसे है सब। अभी जैसा बारिश आएगा वैसा मेंढक बाहर आएंगे। अजूनही काही लोक आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या. सर, काय सांगाल तुम्ही? आपल्या इथे जो वॉर्ड क्रमांक त्याच्यात सुरू होतो तिकडे शांताराम तलाव म्हणजे आंबेडकर तलाव म्हणून आहे, तिकडे ओळखला जातो कुराड स्टेशनच्या मागे. त्या तलावामध्ये देखील तुम्ही जे आपण हिंदूच्या गोष्टी जे इथे स्थानिक नगरसेवक करतात बीजेपीचे आहेत ते, तर तो तलावाची तुम्ही पहिली अस्वच्छता बघा कशी आहे, गढूळ पाणी आहे, अतिशय दुर्गंधी त्या पाण्याची. आणि त्या ठिकाणी आपण हिंदू संस्कृती मांडणारे आपण देव तिकडे विसर्जन केले जातात. हे चुकीची पद्धत आहे आणि ह्याकडे दुर्लक्ष या स्थानिक नगरसेवक आहे तिकडे. अजूनही काही लोक आहेत, सर तुम्ही काय सांगाल? सर, इथे लोकांना एक भेडसावणारी समस्या अशी आहे की जे रोडवरती एवढी दुकानं मांडून बसलेली आहेत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही. त्यामुळे ट्रॅफिक जाम होणं, लोकांना पुष्कळ प्रॉब्लेम्स होतात. त्यावरती नगरसेवकांनी काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे ॲज अ बिईंग बीएमसीचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. अजून कुठल्या कुठल्या समस्या तुम्हाला पुष्कळ दिसून येतात? समस्या आहेत. तर लोकांना गटर साफ होत नाहीये, त्यामुळे रोडवरती पाणी जातं. आता रिसेंटली हे इकडचं गटर होतं ते पूर्ण भरलं होतं, हे पूर्ण गटाराचं पाणी पूर्ण रोडवरती जात होतं. अजूनही काही स्थानिक लोक आहेत, तर तुम्ही काय सांगाल? आपण एवढे वर्ष झाले, 75 वर्ष झाले देशाला आझादी, अजूनही ती छोटी मोठी समस्या अजूनही आहेत. आमच्या इथे एक वीर सावरकर म्हणून मैदान आहे, आम्ही खूप वेळा कंप्लीट केली महानगरपालिकेत. तिकडे लोकांना सकाळी एक्सरसाइज करायला येतात, तिकडचं साफसफाई नाही, तिकडचं जे एक्सरसाइज करण्याचं सामान आहे ते सगळं तुटलेलं आहे. खूप वेळा महानगरपालिकेला किंवा जे नगरसेवक होते त्यांना आम्ही कंप्लीट केली, त्याच्यावर कोणीच काही दखल देत नाही. त्याच्यामध्ये साफसफाई नाही, सगळं म्हणजे हे झालं. काही सिनियर सिटीजन आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या. दादा, तुम्ही काय सांगाल? या. मला वाटतं जसं हे बोलले की BMCचे जे ग्राउंड आहेत तिथे हा दारूचा अड्डा सध्या या ठिकाणी मालाडच्या या विभागामध्ये बनलेला आहे आणि इथे हा अड्डा इथले स्थानिक नगरसेवक जे असतात त्यांचं त्याला मला वाटतं सहकार्य असतं असं मला वाटतं. आपण इथे पाहू शकता की कुठे ना कुठेतरी नगरसेवक जे इकडचे जे आधीचे आहेत ते काही काम करत नाही आहे. माझ्याबरोबर काही महिला वर्ग आहेत, स्थानिक महिला आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घ्या. ताई, काय सांगाल तुम्ही? मी एवढं सांगेन की जे स्थानिक नगरसेवक आहे, नगरसेवक कुठचेही असू दे, त्यांचं मेन काम असतं वॉटर गटर मीटर आणि लोकांच्या समस्या. पण इथे आपण तुम्ही बघा 2017च्या नंतर इलेक्शन जे झालेलं आहे त्याच्यानंतर ह्या लोकांना काम करायची फुरसतच नाही, वेळ म्हणजे कामच नाही. आता जसं इलेक्शन म्हणजे नगरसेवक यांचा टर्म संपून सुद्धा 3 वर्ष झाल्यानंतर आज इलेक्शन टिकलं होतं, तेव्हा हे झोपेतून सगळे जागे झालेले आहेत. तरी सुद्धा आज तुम्ही जर बघाल पूर्ण कुरारमध्ये इतक्या वॉटर गटर समस्या आहे. पावसातून तर सगळ्यांच्या घरात पाणी घुसत होतं, महिलांना त्याचा खूप त्रास झालेला आहे. म्हणजे घरात पाणी घुसून जो त्रास होता, कारण ह्यांनी स्वच्छता साफसफाई केलेलीच नाहीये. जर ती केली असती तर आज आम्हाला हा त्रास झालेला नसता. म्हणजे हा मूळ गोष्टीवर त्यांनी कधीच प्रश्न दिला नाही. त्यांना फक्त सत्ताधारी म्हणून इथे मिरवायचंय, बाकी यांना काहीच करायचं नाही. काय सांगाल? एक बदल घडण्याची गरज आहे या वॉर्डमध्ये? प्रश्नच नाही, बदल घडायची गरज आहेच इथे. आम्ही तेच म्हणतो की बदल हा लोकांनीच घडवला पाहिजे आणि लोक हे नक्की घडवतील, कारण का लोक हे कंटाळलेले आहेत. ह्या सत्ताधारी माजखोरांना नाही, लोक कंटाळलेले आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल? मी सांगेल आता इथे जे ही आपली नगरसेवका होती 37ची
ती एवढ्या वर्ष कधीच बाहेर पडली ना, आता बाहेर पडली, आता भांडी वाटते, हे करते. मी एवढ्या वर्ष तिला कधी बघितलेली नाही आणि आता कामं करायला लागले ती. मग एवढ्या वर्ष होती कुठे ती, ते मला विचारायचं आहे तिला. बस एवढंच. काय सांगाल? सर्व्हिस 43 मध्ये राहते. आमच्या इथे पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, आता किती वर्ष झाली आमच्या इकडे गटारं साफ केलेली नाही. त्या गटारात इतकी दुर्गंधी येते ना, तरी कोणाचं लक्ष नको. आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही कोणाकडे जाऊन आमचा प्रश्न कोणाच्या समोर मांडू, हा आम्हाला प्रश्न पडतोय. आता पाण्याचा तर आम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे ना, कोकणी पाड्यामध्ये एवढा प्रॉब्लेम आहे 43. तर 2 तास किंवा 1-1.5 तास फक्त पाणी येतं. एवढ्या पाण्यामध्ये आम्ही एवढे नंबरवाले पाणी कसं भरणार, हा प्रश्न आम्हाला पडतो. 2-2 दिवस आम्हाला पाण्याशिवाय राहावं लागतं. पाणीच येत नाहीये. आणि मंगेश शाळेच्या बाजूला गटारं एवढी तुटलेली आहे, तिथे शाळा आहे, पूर्ण तो भाग तुटलेला आहे. तिथून जेव्हा मुलं सुटतात ना, तेव्हा एवढा त्यांना चालायचा प्रॉब्लेम होतो, तरी पण तिथे कोणी लक्ष दिलेलं नाहीये. काय सांगाल? त्या एवढे वर्ष झाली तरी त्याच समस्या. 45 वर्ष झाली, आतापर्यंत काही तकलीफ नव्हती. आता अशी झाली ना की ते रोड बरं आहे, पण आमची गल्ली बरोबर नाहीये. दोन्ही साईडला. आणि पाणी भरलं ना तर डायरेक्ट घरात येतं, मोरीतनी आतमध्ये येतं पाणी, तरी कोणच लक्ष देत नाही. आणि आता इलेक्शन आल्याबरोबर सगळे यायला लागले. आता तुम्ही काय सांगाल? काय बदल घडणं गरजेचं वाटतं? बदल घडणं तर गरजेचंच आहे. कारण की 37 मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही बघताय कामं कुठलीच होत नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला तरी असं वाटतं की आता बदल घडणं गरजेचं आहे. कोकणी पाड्यात भरपूर पाण्याच्या समस्या आहेत. गटार पाणी तुंबतं, कचरा वगैरे अडकतो, लाद्या तुटलेल्या असतात आणि पाण्याला प्रेशर पण नसतो. आलेलं पाणी ते पण खूप लवकर पण जातं. त्याच्यामुळे पाण्यासाठी तरी नगरसेवक बदलला पाहिजे. आमच्या इथे दारू पिऊन बाटल्या तिथेच टाकलेल्या असतात, गुटखे खाऊन तिथेच टाकल्या आहेत, पाण्याच्या पिचक्या पण तिथेच टाकलेल्या असतात. कोणाला बोलायचं? एवढंच माझं म्हणणं आहे की तेच सुधरावं. आपण इथे पाहू शकता की कुठे ना कुठेतरी महिलांमध्ये ही खूप नाराजगी दिसत आहे. मी पुन्हा अजितराव राणे सरांकडे येतो. अजित सर, काय सांगाल? तुम्ही आलात तर एक कुठला बदल घडणार आणि काय काय कामं तुम्ही कराल? मी गेल्या 10 वर्षापासून या भागाचा एक नगरसेवक होतो. गेल्या 10 वर्षामध्ये इकडचा एकही असा नागरिक आम्ही गल्लीमध्ये आम्ही एवढं लोकांचं प्रेम या ठिकाणी मिळवलेलं की एका गल्लीमध्ये जर आमची गाडी उभी राहिली तर त्या गाडीच्या आजूबाजूला किमान 10-20 लोक तिथे थांबायची की इथे रावराने आलेले आहेत. आता नगरसेवक एका एसीच्या ऑफिसमध्ये बसून मुंबई महानगर वार्डाची आपली कामं बघतात. तुम्हाला एसीमध्ये राहून तुम्हाला गल्लीतली कामं दिसणार नाहीत. त्या ठिकाणी गल्लीमध्ये तुम्हाला जावं लागेल. परंतु आताचे नगरसेवक जे आलेले आहेत ते एसीमधून फिरणार, म्हणजे एसीच्या गाडीमधून फिरणार आणि एसी ऑफिसमध्ये बसणार. त्याच्यामुळे मुंबईचे गल्लीतले जे प्रश्न आहेत ते गल्लीमध्येच आहेत, अजून तसेच आहेत. आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, गल्लीमध्ये जावं लागेल. आता वार्डाची विभागणी झाली 2017ला. या वार्डाची विभागणी झाली आणि वार्डाचे 3 भाग झालेले आहेत. एक 37 झाला, 42 झाला आणि 43 झाला. आणि खरं असतं की एकदा लोक संधी देतात आणि दुसऱ्या वेळेला लोक सर्टिफिकेट देतात. आज नगरसेवक या ठिकाणी गल्लीमध्ये फिरून वेगवेगळ्या प्रकारच्या थापा मारण्याचं काम या ठिकाणी करतायत. हे काय यावं? जर तुम्ही काम केलं असतं तर लोक तुम्हाला निवडून देतात ना. आम्ही अनुभव घेतलेला ना. आम्ही पहिल्या वेळेला आम्हाला 7,000 मतं पडलेली आणि ज्या वेळेला दुसऱ्या वेळी राऊंड होता त्यावेळेला 9,911 मतं पडलेली. ही लोकांनी दिलेली शाबासकी असते, लोकांनी दिलेला एक सर्टिफिकेट असतं. तुम्ही काम केलात तर लोक तुम्हाला जास्त फिरायचे येतात. लोक स्वतःहून तुम्हाला सांगतात की तुम्ही काम केलेलं, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू. परंतु आज नगरसेवक गेल्या 1-2 महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना काहीतरी गैरसमज करून देण्याचं काम करतात. जर तुम्ही काम केलं असतं तर तुम्हाला गल्लीत आज फिरावं लागलं नसतं. तुम्ही 5 वर्ष गल्लीमध्ये फिरलं पाहिजे होतं, त्यावेळेला तुम्ही फिरलात नाही. आता तुम्हाला लोक गल्लीवरनी रस्त्यावर घेऊन येण्याचं काम ह्या वार्डातील लोक करतील, एवढं नक्कीच. अजूनही काही स्थानिक लोकांकडे मी जाणण्याचा प्रयत्न करतो. सर, तुम्ही काय सांगाल? गल्लीतली कामं वगैरे जी आहेत त्या संदर्भात आपण BMCकडे आपण अप्लाय करतो. ते अप्लाय केल्याच्या नंतर तिकडनं काही कुठल्याही प्रकारचं कार्यवाही केली जात नाही. ते लेटर असेच पडलेले आहेत BMCकडे, त्याचे प्रूफ माझ्याकडे आहेत. आणि नगरसेवकडे गेल्याच्या नंतर नगरसेवक म्हणतं की आम्ही तुम्हाला शेवटला बघू, तुमच्या चाळीमतं आम्हाला वोट नाही मिळालेत, आम्ही तुमच्याकडे शेवटला घेऊ. आणि आत्ता ते येतात नारळ फोडायला आमच्याकडे गल्लीमध्ये, कामं करायला आत्ता येत आहेत. 8 वर्ष कुठे गेलेले लोक? म्हणजे कुठेतरी तुमचा आरोप आहे की जिथे वोट जास्त भेटतात त्याच ठिकाणी काम होतं, बाकी ठिकाणी होत नाहीये. ते सरळ सांगतात आम्हाला. आम्ही तिकडे गेलो लेटर घेऊन की बाबा आम्हाला गल्लीतली कामं करायची आहेत. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या चाळीत आम्हाला वोट नाही मिळालेले आहेत, आम्ही तुम्हाला शेवटला बघू म्हणून.
आपण इथे पाहू शकतो की आजही एवढे वर्ष होऊन त्याच समस्या लोकांना भेडसोआहेत. कुठेतरी येणाऱ्या काळात वॉर्ड क्रमांक 43 मध्ये ही बदल घडेल अशी आश्वासन इकडच्या स्थानिक लोकांनी दिले आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया.